हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज ना मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूबने ना दोन मोठे काय बदल केलेले आहेत. आता जे कोणी नवीन कंटेंट क्रिएटर आहे त्यांच्यासाठी ना ही तर एकदम अवघडच गोष्ट आहे बरं का. कारण ना मी 2-3 दिवसापासून सारखं मोबाईलवरती यूट्यूब फील्डमध्ये ना सारखी एकच गोष्ट येत होती. ते म्हणजे यूट्यूबने बदल केले. आता ते काय केलेत, कोणते केलेत आणि कशासाठी केलेत, हे सर्व गोष्टी ना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी ना तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात अगोदर ना मी ही गोष्ट जेव्हा यूट्यूबवर बघितली, पहिला व्हिडिओ ओपन करून बघितला, त्यानंतर म्हटलं नाही व्हिडिओ कुणीतरी असंच बनवून टाकला असेल आणि फेक बातमी असेल. त्यानंतर सारखे सारखे जे कोणी मोठे यूट्यूबर्स आहे त्यांच्या व्हिडिओमध्ये पण तेच यायला लागलं की व्हिडिओ आता यूट्यूबने नवीन बदल केलेले आहेत, मग त्यासाठी काय केले, कोणते केले, मी बघितलं आणि अचानकच ना असा धक्का बसल्यासारखं झालं. म्हटलं काय हे आपल्या वेळेस असं का बरं झालं. आणि असं एक वाटायला लागलं की हीच गोष्ट जर आपण यूट्यूब चॅनल चालू केले, पण ही जर 2-3 वर्षापूर्वी जर केली असती तर आतापर्यंत माझं चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालं असतं. पण आता ते काही शक्य होणं असं वाटत नाहीये. पण जे काही आहे ते मी प्रयत्न करत राहणार आहे. झालं तर ठीक, नाही झालं तर प्रयत्न चालूच राहणार आहे. त्यामध्ये ना आता यूट्यूबने बदल केलेले आहेत. आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचं असेल ना तर आपल्याला 4000 वॉच टाईम कंप्लीट करावा लागतो. आणि तेही नाही जमलं तर आपल्याला शॉर्ट व्हिडिओने व्ह्यूज आणून आपल्याला चॅनल मॉनिटाईज करायचा असतो. तर शॉर्ट व्हिडिओमध्ये ना आपल्याला 90 दिवसामध्ये ना 10 मिलियन व्ह्यूज सगळ्या व्हिडिओंना आणायचे असतात 90 दिवसामध्ये. आणि त्यानंतर दुसरं 4000 वॉच टाईम आपल्याला लॉंग व्हिडिओने कंप्लीट करायचा असतो, तो पण 365 दिवसामध्ये. आता हे सर्व ना एवढ्या दिवसातच कंप्लीट करायचं असतं. जर एवढ्या दिवसात नाही झालं तर ही पूर्ण प्रोसेस ना पुन्हा सगळी झिरो होऊन जाते. मग यूट्यूबने ना ह्या दोन गोष्टीमध्ये ना बदल केलेला आहे. आता जिथे आपल्याला 4000 वॉच टाईम लागणार होता त्याने त्याचा डबल केला आहे. म्हणजे आता आपल्याला 8000 वॉच हवर्स कंप्लीट करावं लागणार आहे, जे की खरंच शक्य नाही आहे आपल्याच्याने, तर नाही आहे. पण जर प्रयत्न केले ना तर होऊ पण शकतं. आपल्यासाठी ना 4000 वॉच टाईम कंप्लीट करणं एवढं अवघड होतं, जिथे आता जे की आपल्याला डबल करायचं म्हणजे 8000 वॉच टाईम कंप्लीट करायचा. आणि हे शक्य होणं काही मला वाटत नाही. आणि त्यामध्ये ना परत जिथे आपल्याला शॉर्ट व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज आणायचे होते तिथे पण त्यांनी ना डबल केले. म्हणजे तिथे 10 मिलियन पाहिजे होते, आता तिथे ना 20 मिलियन असे आपल्याला व्ह्यूज आणायचे आहे. खरंच हे पॉसिबल नाही आहे, पण आता प्रयत्न केले तर होऊ पण शकतं. त्यामुळेच ना आता यूट्यूबने हे दोन मोठे बदल केले. आता यूट्यूबने ना प्रत्येक कोणी असं यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून टाकतंय, कॉन्टेंट क्रिएटर बनतंय. त्यासाठी त्यांनी हा क्रायटेरियामध्ये बदल केलेला आहे. आणि यूट्यूब ना ही पॉलिसी कधीपासून लागू करणार आहे, काय करणार आहे, तर यूट्यूब ना आता 2027 मध्ये ही पॉलिसी चालू करणार आहे. म्हणजे 2027 फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारी 1 तारखेपासून ही पॉलिसी एखाद्या वेळेस लागू पण होऊ शकते. त्यामुळे ना ज्यांचे कुणाचं किंवा हाफ मॉनिटाईज चॅनल झालंय, ज्यांचं कुणाचं थोडं राहिलंय, त्यांनी ना खरंच ह्या 5 महिन्यामध्ये ना खूप सारी मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की माझं चॅनल मॉनिटाईज झालं का, पण माझं सुद्धा चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. त्यामुळे मी एवढे 5 महिने जेवढी मेहनत घेता येईल ना तेवढी मेहनत घेणार आहे. चॅनल मॉनिटाईज झालं तर ठीक, पण आपले प्रयत्न मी सोडणार नाही आहे. त्यामुळे ना ज्यांचं कुणाचं खरंच थोडं चॅनल मॉनिटाईज होण्याचं बाकी आहे ना त्यांनी खरंच प्रयत्न करा. कारण आता फक्त आपल्याकडे ना 5च महिने आहे. आता ना ऑगस्ट महिना आहे, मग सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि जानेवारी, फक्त 5च महिने आपल्याकडं बाकी आहेत. त्यामुळे खरंच जे कोणी नवीन कंटेंट क्रिएटर्स आहे त्यांनी ना खूप मेहनत करा, कारण मेहनतीला खरंच फळ आहे. त्यामुळे खरंच मेहनत केली तर पूर्ण होऊ पण शकतं. मग तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला खरंच तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मला सुद्धा सपोर्ट करा, जेणेकरून मी सुद्धा थोडं पुढे जाईल. चला मग, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटू पुढच्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.